नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। परत एक नवीन योजना आणि त्याचं रजिस्ट्रेशन याबाबतचा हा माझा व्हिडिओ आहे। सध्या पर्यावरण सेवा योजना शाळांसाठी नाव नोंदणी फॉर्म रिलीज झालेला आहे। माझी वसुंधरा अभियान 4.0 या पर्यावरण सेवा योजनेसाठी शाळांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं याबाबतचा माझा व्हिडिओ आहे। त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाची माहिती सुद्धा मी या व्हिडिओच्या दरम्यान देणार आहे। तर चला मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये माझी वसुंधरा अभियान 4.0 दरम्यान पर्यावरण सेवा योजनेमध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, शासकीय, निमशासकीय आणि खाजगी शाळांना सहभाग नोंदवायचा आहे। निकषांच्या आधारावर शाळांच्या इयत्तेनिहाय कृती कार्यक्रम निश्चित केले जाणार आहेत आणि शाळांचा अंतिम सहभाग निश्चित करण्यात येणार आहे। उद्देश अत्यंत चांगला आहे। विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे पर्यावरण संवर्धन विषयी संस्कार बिंबविणे, स्थानिक पर्यावरणीय समस्या प्रत्यक्ष कृतीच्या आधारे समजून घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे। वेगवेगळे उपक्रम या अभियानामध्ये राबवले जाणार आहेत। पाणी, घनकचरा, ऊर्जा, जैवविविधता, संस्कृती व संवर्धन याविषयी शाळा आणि समुदाय पातळीवर उपक्रम राबविले जाणार आहेत। त्यासाठी काही निकष दिलेले आहेत। शाळा ही शासन मान्यता असावी, त्यानंतर शाळेने स्वयंप्रेरणेने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आणि त्यात आपला सहभाग नोंदवणे आवश्यक आहे। योजना प्रमुख शिक्षकांची निवड करून शाळा नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करायची आहे। शाळेमध्ये 50 विद्यार्थ्यांचा शक्यतो एक गट स्थापन करायचा आहे आणि त्या गटाच्या मार्फतीने कृती उपक्रम पूर्ण करावायचा आहे। फॉर्म भरण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत। त्या सूचना अत्यंत काळजीपूर्वक समजून घेणे आणि माहिती भरणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, माझी वसुंधरा अभियान 4.0 यामध्ये शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण आता समजून घेणार आहोत। इथे तुमच्या समोर एक ईमेल आयडी दिलेला आहे। त्यानंतर जर तुम्हाला तोच ईमेल आयडी रेकॉर्ड करायचा असेल तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर विभागाचं नाव आपल्याला द्यायचं आहे। नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। पुन्हा एक नवीन पेज येईल। यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। तुम्हाला तालुक्याचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रकार निवडायचा आहे। इथे बघा, महानगरपालिका दिलेली आहे, नगर परिषद दिलेली आहे, नगर पंचायत आणि ग्रामपंचायत। तर आपल्याला ग्रामपंचायत सिलेक्ट करायचं आहे। जर जिल्हा परिषद अंतर्गत शाळा असतील आणि त्या शाळा कुठल्या तरी ग्रामपंचायतला कनेक्ट असतील तर आपल्याला ग्रामपंचायत सिलेक्ट करायचं आहे। एखादा तालुका स्तरावरील जर शाळा असतील तर नगर पंचायत किंवा नगर परिषद सिलेक्ट करायचे आहेत आणि मोठ्या शहरामधल्या जर शाळा असतील आणि त्या लोकल बॉडीच्या असतील तर महानगरपालिका सिलेक्ट करायचं आहे। इथे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेचं नाव लिहायचं आहे, नेम ऑफ लोकल बॉडी लिहायचं आहे। आपण इथे ग्रामपंचायत सिलेक्ट केली आहे आणि त्यामुळे तुमची जी कोणती ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीचं नाव इथे तुम्हाला लिहायचं आहे। समजा मी एका ग्रामपंचायतचं नाव लिहिलेलं आहे आणि त्यानंतर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो कोड आहे तो कोड आपल्याला इथे टाईप करायचा आहे। मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेचा 6 अंकी कोड कसा शोधायचा हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर चला मग आपण समजून घेऊया। सर्वप्रथम आपण गुगल क्रोम ओपन करा। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला lgdirectory.gov.in अशा पद्धतीचा एक URL टाईप करायचा आहे। तो टाईप केल्यानंतर तुम्हाला लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी अशा पद्धतीची एक वेबसाईट पाहायला मिळेल आणि या वेबसाईटच्या जेव्हा तुम्ही खाली जाल त्यावेळेस इथे तुम्हाला लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरीचे कोड्स पाहायला मिळतील। महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या किंवा देशातल्या कुठल्याही राज्याच्या शाळांचे लोकल कोड्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। आपण ग्रामपंचायत सिलेक्ट केलेला आहे आणि त्यामुळे LGD कोड्स ऑफ लोकल बॉडीज वर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज येईल। त्या ठिकाणी तुम्हाला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे। मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो। त्याच्यानंतर तुमच्या शाळा महानगरपालिका, नगरपंचायत किंवा नगर परिषद या क्षेत्रामध्ये येतात का ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि जर शाळा जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत किंवा तालुका पंचायत अंतर्गत येत असतील तर जिल्हा परिषद सिलेक्ट करायचं आहे। इथे सिलेक्ट केल्यानंतर ती शाळा जिल्हा परिषदेची आहे की तालुका पंचायतची आहे की तुमची विलेज पंचायतची आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। आता तुम्ही जी शाळा ग्रामपंचायत अधीनस्थ दाखवत आहात आणि त्यामुळे तुम्हाला विलेज पंचायतवर क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर जी जिल्हा परिषद असेल ती जिल्हा परिषद आपल्याला सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर तालुका जो असेल तो तालुका आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। कॅप्चा एंटर करतो आहे
आणि मग गेट LGD कोड्स ऑफ लोकल बॉडीजवर क्लिक केल्यानंतर त्या तालुक्या अंतर्गत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीचे नाव तुम्हाला पाहायला मिळतील। आणि इथे बघा लोकल बॉडी ऑफ LGD कोड्स, तर हे जे कोड्स आहेत हे 6 अंकी कोड्स आपल्याला तिथे एंटर करायचे आहेत। मी एक ग्रामपंचायत घेतलेली होती, त्या ग्रामपंचायतीचा हा कोड आहे। हा कोड मी घेईन आणि माझ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा 6 अंकी कोड मी इथे पेस्ट करू शकतो। आपल्याला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पर्यावरण सेवा योजनेसाठी जे शाळांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचा आपल्याला नेक्स्ट पेज पाहायला मिळेल। नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुमची शाळा शासकीय आहे की खाजगी आहे ते सिलेक्ट करायचं आहे। परत नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। इथे बघा तुम्हाला शाळेचं पूर्ण नाव एंटर करायचं आहे। शाळेचं नाव एंटर करत असताना ते नाव कॅपिटल मध्ये एंटर करावं आणि शक्य असेल तर ते इंग्रजीमध्ये एंटर करावं। त्यानंतर शाळेचा पूर्ण ॲड्रेस आपल्याला लिहायचा आहे आणि पिन कोड सुद्धा आपल्याला इन्क्लूड करायचा आहे। तुमच्या शाळेचा जो कोणता युडॅस कोड असेल तो युडॅस कोड एंटर करायचा आहे। शाळेचं स्थापना वर्ष इथे एंटर करायचं आहे। शाळेचा जो काही प्रकार असेल 1 ते 4 असेल, 1 ते 8 असेल, 5 ते 7 असेल, 5 ते 10 असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर शाळेमध्ये असलेले एकूण विद्यार्थी संख्या आपल्याला इथे नमूद करायची आहे। त्यातील मुले किती आणि मुले किती हे एंटर करायचं आहे। शाळेमध्ये कार्यरत असलेल्या एकूण शिक्षकांची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे। नंतर महिला शिक्षिका किती आहेत ती संख्या आपल्याला नमूद करायची आहे। पुरुष शिक्षक किती आहे ती संख्या नमूद करायची आहे। शाळा एका सत्रामध्ये भरते की 2 सत्रामध्ये भरते हे आपल्याला नमूद करायचं आहे। समजा शाळा दोन्ही सत्रामध्ये भरत असेल तर ते आपल्याला नमूद करायचं आहे। शाळेची पाळी आणि शाळेचा वेळ आपल्याला नमूद करायचा आहे। सोमवार ते शुक्रवार साधारणतः शाळा आपल्या दुपारी भरत असतात आणि शनिवारी सकाळच्या असतात। तर आपल्या शाळेचा जो काही टायमिंग असेल तो टायमिंग आपल्याला अचूक सिलेक्ट करायचा आहे। मुख्याध्यापक यांचं नाव लिहायचं आहे, त्यांचा मोबाईल नंबर लिहायचा आहे। त्यानंतर शाळेमध्ये इंटरनेट सुविधा आहे की नाही हे नमूद करायचं आहे आणि तुम्ही शाळेसाठी जो कोणता ईमेल ID वापरत असाल तो ईमेल ID आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे। पुढे नेक्स्ट वर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या शिक्षकांचं नाव योजना प्रमुख म्हणून नेमणार असाल त्या शिक्षकाचं नाव आपल्याला इथे एंटर करायचं आहे। ते सुद्धा कॅपिटलमध्ये असलं पाहिजे। त्यानंतर योजना प्रमुखांचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे। त्यानंतर योजना प्रमुख शिक्षकांची जे काही शैक्षणिक क्वालिफिकेशन असेल ते आपल्याला इथे नमूद करायचं आहे। ते जो विषय शिकवत असतील तो विषय तुम्हाला इथे नमूद करायचा आहे। समजा ते सर्व विषय शिकवत असतील तर सर्व विषय दाखवायचा आहे। समजा जर भाषा शिकवत असतील तर भाषा नमूद करायचा आहे। त्यानंतर तुमच्या शाळेमध्ये राष्ट्रीय हरित सेना तुकडी स्थापन झाली आहे काय ते नमूद करायचं आहे। जर केली असेल तर होय दाखवायचं आहे, नाही केली असेल तर नो दाखवायचं आहे। समजा हरित सेना तुकडी प्रमुखांच्या शिक्षकांचं नाव आपल्याला इथे एंटर करायचं आहे। स्थापना केली नसेल तर नॉट अप्लिकेबल असं लिहायचं आहे आणि समजा जर स्थापना केली असेल तर तुम्हाला इथे होय दाखवायचं आहे आणि त्या शिक्षकांचं नाव आपल्याला इथे नमूद करायचं आहे। नाव नमूद करत असताना ते कॅपिटलमध्ये नमूद केलं पाहिजे आणि ते अचूक असलं पाहिजे। त्यानंतर हरित सेना तुकडी प्रमुख शिक्षक जे कोणी असतील त्या शिक्षकांचा मोबाईल नंबर आपल्याला इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर हरित सेना व्यतिरिक्त पर्यावरण सेवा योजनेचे वेगळे विद्यार्थी युनिट स्थापन करण्यास तयार आहेत काय याबाबत आपल्याला इथे होय नमूद करायचं आहे। कारण आपण या ठिकाणी पार्टिसिपेट करत आहोत आणि पार्टिसिपेट करत असल्यामुळे आपल्याला इथे यस नमूद करायचं आहे। माझी वसुंधरा अभियान 4.0 आणि पर्यावरण सेवा योजना अंतर्गत शाळेय स्तरावर 50 विद्यार्थी गट स्थापन करून एक योजना प्रमुख शिक्षकाची नेमणूक करून कार्यक्रमाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण स्वीकारण्याची शाळेची तयारी आहे आणि त्या सर्व अटी आम्हाला मान्य आहेत हे आपल्याला इथे यस वर क्लिक करून मान्य करून घ्यायचं आहे। पुढे नेक्स्ट वर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे काय आणि जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या विभागाचं नाव सिलेक्ट करावं लागेल। नेक्स्ट वर क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर इथे एक लिंक दिलेली आहे। या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या विभागाचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झालेला आहे। त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण जॉईन होऊ शकता। आपण जर या योजनेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असाल तर या लिंकवर आपण क्लिक करावं। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक जॉईन लिंक तयार होईल। त्यावर आपण क्लिक करावं आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। पुढे नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर इथे एक स्वयं घोषणापत्र आहे आणि मुख्याध्यापक यांना ते प्रमाणित करायचं आहे, सत्यापित करायचं आहे की वरील जी काही माहिती तुम्ही दिलेली आहे ती सर्व माहिती अचूक आहे, सत्य आहे। हा अर्ज मी सबमिट करतो आहे आणि या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी माझी इच्छा आहे। भरलेली माहिती माझी अचूक आहे आणि जर माहिती चुकीची भरली असेल तर माझ्या शाळेचा या योजनेतील सहभाग
अपात्र ठरू शकतो आणि या योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व अटी मला मान्य आहेत असं आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। माझी वसुंधरा अभियान 4.0 यामध्ये शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर तुमची शाळा ग्रामपंचायत स्तराची आहे की नगरपंचायत लेवलची आहे आणि त्यासाठी तुम्हाला LGD कोड किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कोड कसा शोधायचा हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। मित्रांनो, LGD कोड हे अत्यंत महत्त्वाचे कोड्स आहेत आणि या कोडचा उपयोग आपण UDAS प्लस मध्ये सुद्धा करत आहोत। त्यामुळे प्रत्येक शाळेला त्या शाळेचा LGD कोड आणि त्या LGD कोडचं नाव UDAS प्रपत्रामध्ये अचूक भरलं आहे की नाही हे सुद्धा आपण खात्री करून घेऊ शकता। आणि जर UDAS प्लस मध्ये LGD कोड जो नमूद करण्यात आलेला आहे आणि त्या कोड सोबत LGD नेम जे नमूद करण्यात आलेलं आहे ते जर चुकीचं असेल तर आपण UDAS प्लस मध्ये ती सुधारणा करून घ्यावी। अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे आणि त्याचबरोबर UDAS प्लस मध्ये LGD कोड्स आणि त्याचे नाव हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत, आपण ते अचूक करून घ्यावे। सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।